मॅडम, तुम्ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये कुठले कुठले काम करणार? मी नेहा संदीप बनसोड, मी नगरसेवकच्या पदासाठी उभे आहे. मैनूभाई आपण आमच्या सोबत आहेत नगरसेवकसाठी. ऍडव्होकेट साखरे नगराध्यक्षसाठी सोबत आहेत. मी महिलांसाठी शौचालय व घर बसल्या त्यांची योजना जे भेटतात ते पूर्ण करेल. प्रभाग क्रमांक 14 मधील जे समस्या आहेत नागरिकांच्या किंवा पूर्ण शहरातील हे कचरा डिपोचा असेल, रस्ता, नाली किंवा आपलं गटारी आणि घंटागाड्याचा प्रश्न जो उभा आहे आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या वार्डामध्ये, जे नागरिकांच्या समस्या आहेत की काही जागी शौचालय नाहीत, काही जागी नाल्या बंद आहेत, काही ठिकाणी रस्ते नाहीत, खड्डे आहेत. आणि असं ह्या 2 महिन्यापूर्वी पाऊस जी पडला, अक्षरशः नागरिक घराच्या बाहेर निघायची अवस्था एवढी बेकार झाली होती की त्यांना गाड्या लावायला जागा नव्हती, व लेकरांना स्कूल बस सुद्धा येत नव्हत्या. त्या स्कूल बससाठी त्यांना अक्षरशः 4-4 दिवस त्यांना शाळा बंद, म्हणजे शाळेत जाऊ शकत नाहीत लेकर. अशी घाणेरडी आणि अशी परिस्थिती होती की अक्षरशः त्या परिस्थिती म्हणजे 8 दिवस तरी काही मुलं शाळेतच गेले नाहीत. त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं शैक्षणिक बोललं. आणि ह्या जी झालेलं जे आहे ते जे पहिले जे होते उमेदवार जे असते, नगरसेवक होते किंवा नगराध्यक्ष असतील, त्यांनी आमच्या प्रभागामध्ये काय लक्ष दिले नाही. ह्याच्या नंतर आम्ही प्रत्यक्षात स्वतःहून लक्ष देऊ व आपल्या प्रभागाचा विकास करू. महिलांसाठी घर बसल्या ज्या सोयी सुविधा निघतात शासकीय ते आम्ही पूर्ण करू. महिलांना प्रोत्साहन देऊ. आणि ह्या वेळेस ही मुद्दा जी चाललेला आहे सध्याचा, की आपल्या शहरातील कचरा डिपोचा विषय जो आहे, कचरा डिपोचा विषय बऱ्याच दिवस हरगळला गेलेला आहे. पण सीओ मॅडमनी म्हणा किंवा अगोदरचे एरगटे साहेब होते, आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊन कचऱ्याच्या डिपोची व्यवस्था करा, काहीतरी दुसरीकडे ठेवा किंवा त्याचं काहीतरी अंतर्गत काहीतरी दुसरं काय आपल्याला काय करता येईल का, आम्हाला फक्त आश्वासन दिले आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतलेला नाही. आणि आता आम्ही जर निवडून आलोत राष्ट्रवादी पक्ष सर्व शहरातील, तर आम्ही नगराध्यक्षामार्फत, आम्ही नगरसेवकामार्फत आम्ही ते उठाव घेऊ आणि त्या ठराव आम्ही मंजूर करू, ठरवायचे असेल तर. जनतेसाठी तुमचं काय आव्हान आहे? त्यांच्यासाठी आव्हान आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं जे असेल ते काम करू आणि राष्ट्रवादीचं 3ही बटन घड्याळाचे दाबून आम्हाला विजयी करा, ही विनंती आहे.